भावे प्रयोग ओळखण्याची एकदम सोपी ट्रिक. प्रथम वाक्यातील कर्ता ओळखायचा, कर्म ओळखायचे. कर्त्याला कर्माला प्रत्यय असेल तर ते भावे प्रयोगाचं उदाहरण असतं. त्याने बैलास बांधले. बांधणारा तो म्हणजे त्याने हा आहे कर्ता. बांधण्याची क्रिया कोणावर घडली? बैलावर. त्यामुळे बैल आहे इथे कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे ने आणि कर्माला प्रत्यय आहे स. दोघांनाही प्रत्यय आहे म्हणून हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. रामाने रावणास मारले. मारणारा राम. कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडली आहे? रावणावर. हे आहे कर्म. रामाला प्रत्यय आहे ने आणि रावणाला प्रत्यय आहे स. दोघांनाही प्रत्यय आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना बोलावले. बोलावणारे मुख्याध्यापक. हे आहे कर्ता आणि बोलवण्याची क्रिया कोणावर घडली आहे? विद्यार्थ्यांवर. त्यामुळे विद्यार्थी आहे कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे म्हणून भावे प्रयोग आहे. मुले चित्रे पाहतात. पाहणारी मुले आणि पाहण्याची क्रिया कोणावर घडली आहे? चित्रांवर. मुले आणि चित्रे या दोघांनाही प्रत्यय आहे त्यामुळे भावे प्रयोग. मुलांनी उद्योगी असावे. असणारी मुले आणि असण्याची क्रिया कोणावर घडली आहे? तर मुलांवरच. म्हणजे इथे कर्म नाही. इथे केवळ कर्ता आहे आणि त्याला प्रत्यय आहे नी. त्यामुळे हा सुद्धा भावे प्रयोग आहे. अशाच पद्धतीने मराठी व्याकरण शिकण्यासाठी एज्युटेक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.